तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे, काय भूमिका मांडली? काही नाही, हे आमचं जे खोटा आरोप केला आहे आमचे आमदार समीर भाऊवर, बस त्याचं उत्तर म्हणून आम्ही हे निवेदन देत आहोत की काल तुम्ही तुमच्या माध्यमातूनच ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केले आणि ते अक्षरशः इतके खोटे आरोप आहे की ते आरोप त्यांच्यावरच फिट बसतात. कारण की त्यांनी जे आरोप केले ते विसरले की ते कामही त्यांनीच केलेले आहे. कारण हिंगणा विधानसभेत बोगस मतदार असा त्यांचा मुद्दा होता आणि तो त्यांनी मांडला आणि त्याच्यात असं झालं की एकतर बोगस मतदाराची व्याख्या काय आहे हे त्यांना माहीत आहे का? बोगस मतदार म्हणजे काय? हिंगणा विधानसभेत 3 ते 4 MIDC आहे. तिथे आज 35 वर्षापासून संपूर्ण देशाचे कामगार या MIDCला काम करतात. काही कामगार असं आहे की 10-15 वर्ष राहून त्यांचं मतदारात नाव आलं आणि नंतर ते काम सोडून जातात आणि सोडून गेल्यानंतर त्यांचं यादीत नाव असेल, याचा अर्थ बोगस नाही आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कुठेही आमच्याकडून तरी आमच्या आमदारांकडून कुठल्याही प्रकारे असं कार्य घडलं नसून आणि दुसरा आरोप त्यांनी जे केला आहे की जे आमदार आहे समीर मेघे यांच्या सहकाऱ्यांचं यांच्या रिलेटिव्हचं हिंगणा विधानसभेत नाव आहे, तर ते त्यांनी काढून दाखवावं की आमदारांच्या रिलेटिव्हचे नावं हिंगणा विधानसभेत आहे की आमच्याकडे हे लिस्ट आहे मागच्या 20 वर्षापासूनची. जेव्हा आमदार समीर मेघे इथे आमदार नव्हते त्यावेळेचे जे तत्कालीन आमदार आहे त्यांच्या काळातली ही लिस्ट आहे आणि याच्यात संपूर्ण नावं असे आहे की तत्कालीन आमदार रमेशजी बंग यांचे रिलेटिव्ह सगळे नागपूरला राहतात. घोडमारे साहेब नंतर आमदार झाले, त्यांचे रिलेटिव्ह नागपूरला राहतात. आमच्या जिल्ह्यातल्या उपाध्यक्षा कुंदाताई राऊत हे स्वतः नागपूर शहरात राहून त्यांचं मतदान हे हिंगणा विधानसभेला आहे. तर असे शेकडो नावं याला बोगस म्हणू शकू आपण की खरोखर जर बोगस मतदार हिंगणा विधानसभेत आहे तर हे महाविकास आघाडीचे आहे. आमचे भारतीय जनता पक्षाचे कुठल्याही प्रकारे नावं इथे नाही. आणि सगळ्यात प्रथम मला हेच सांगायचं की बोगस मतदारची व्याख्या त्यांनी सांगावी आपल्या समक्ष. म्हणून हे खोटे आरोप त्यांनी केले, त्यांचं उत्तर म्हणून आम्ही आता हिंगणा EDO साहेबांना हे निवेदन दिलं आहे. निवेदनाच्या माध्यमातून काय मागणी? जी निवेदनाच्या माध्यमातून काय मागणी? काही नाही, आम्हाला हे सांगायचं आहे की अक्षरशः खोटे आरोप लावून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तशी कृती आमच्याकडून कुठे झाली नाही. आम्ही प्रशासनालाही विनंती करतो की त्यांनी सर्वे करावा आणि जे खरं आहे ते जनतेच्या समोर आणावं. जे 60,000 मतदार असे आहे ज्यांचं हिंगणा विधानसभेत नाव आहे आणि राज्याच्या इतर मतदारसंघात नाव आहे, तर ज्यांचे 2 मतदार याद्यांमध्ये नाव असते तर एक या नाव ते गहाळ होण्यात तुमची आमची मागणी आहे की खरोखर जिथे 2 मतदार यादीत नाव असेल तर अक्षरशः तो जिथे राहतो त्याचं कार्य जिथे चालू आहे तिथेच त्याचं नाव ठेवण्यात यावं. आणि विशेष करून हे 20 वर्षापासून समीर भाऊ मेघे आमदार नसताना त्या अगोदर हे जे नावं अशी आहे, शेकडो नावं आहे, यांना गहाळ करण्यात यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.